स्मार्ट अहमदनगर न्यूज। डॉक्टर प्रा सुभाषचंद्र महादेव जगताप सरांच्या 75व्या अमृत महोत्सव आणि कृतज्ञता सत्कार समारंभ सोहळ्यानिमित्त आव्हान सासवड गावचे भूषण, उत्तम लेखक, अध्यापक, मार्गदर्शक, सामाजिक व आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रातील सखोल ज्ञान प्राप्त केलेले विद्यार्थी प्रिय प्रा सुभाष जगताप ICWA यांचा अमृत महोत्सव व कृतज्ञता सत्कार सोहळा रविवार दिनांक 11/5/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी आयोजित केलेला आहे। महाविद्यालयीन कार्य कालखंडामध्ये सरांच्या संपर्कात आलेले त्या काळचे विद्यार्थी आजचे वरिष्ठ मान्यवर बंधू भगिनी सरांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, व्यापार, उद्योग, औद्योगिकरण, सहकार बँका, पतसंस्था, कारखाने इत्यादी क्षेत्रांमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी अधिकारी व उद्योग व्यवसायात उज्ज्वल यश संपादन केलेले आहे। म्हणून सर्वांच्या वतीने प्रचंड बुद्धिमत्ता आणि समयसूचकता असलेल्या एका गुणवंत, नामवंत सरांचा यथोचित सन्मान होणे काळाची गरज आहे। सरांच्या कृतज्ञता सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे आहे। सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की सरांनी तळेगाव दाभाडे परीस एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे प्राध्यापक सुभाष जगताप सरांचे। व्यवसायानं नव्हे तर ज्ञानदानाचा एक यज्ञ म्हणून 32 वर्ष सातत्याने विद्यार्थी प्रिय राहिलेले प्राध्यापक सुभाष जगताप आता ताईत बनून राहिलेले आणि आपल्या संयमी शिस्तबद्ध शिकवण्यातून असंख्य विद्यार्थिनींच्या जीवनाचं सोनच राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख म्हणून 4 वर्ष तसेच सहकार क्षेत्रात लेखापरीक्षक म्हणून त्यांनी 9 वर्ष काम पाहिलं आहे। पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज इन अकाउंटन्सी आणि फॅकल्टी ऑफ कॉमर्सवर 5 वर्ष सदस्य तसेच बोर्ड ऑफ स्टडीज इन अखिल भारतीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या CA, ICWA, CS अशा परीक्षांसाठी तब्बल 20 वर्ष कॉस्टिंग या विषयाचे एकमेव परीक्षक राहिले आहेत। हे सगळं यश एकाएकी प्राप्त झालेलं नाही। लहानपणापासून गरिबी भोगलेल्या सरांनी विविध ठिकाणी छोट्या मोठ्या नोकऱ्या करीत आणि निरनिराळ्या शिष्यवृत्ती मिळवीत आपले MCOM पर्यंतचे शिक्षण सातत्याने चांगले गुण मिळवत पूर्ण केले। त्यांनी आपले शालेय शिक्षण बारामती, दौंड, घोडेगाव, लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद माझ्या घरातली परिस्थिती आता हालाकीची होती। कोणी शिकलेलं नव्हतं, परंतु मी आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूला लोक सुखसमृद्ध नामताना दिसत होते। कारणाशिवाय ते शिकलेले होते सगळे। त्यामुळे माझ्या निर्णय घेतला, निश्चय केला आपण शिकायला पाहिजे, त्याच्या आपलं घरवर येणार नाही आहे। म्हणून मग हालाकीची परिस्थिती असताना अनंत अडचणी सोसून अनेक ठिकाणी नोकऱ्या करत स्कॉलरशिप मिळवत मी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण गुणवत्तेसह पूर्ण केले। सरांची शिक्षण क्षेत्रातील कार्यांची नोंद घेऊन द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स कोलकाता, द इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स ऑफ इंडिया न्यू दिल्ली, द इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स सर्वेयर्स अँड लॉस एक्सेसर्स ऑफ इंडिया इन मुंबई अशा व्यावसायिक संस्थांनी सरांना फेलोशिप देऊन गौरविले आहे। हा सगळा काल अध्यापक सुभाष जगताप सरांचे विद्यार्थी किती आणि कोणत्या क्षेत्रात नाव कमवत आहेत याची गिनती करणं अशक्य आहे। बँक, विविध आर्थिक संस्था एवढंच नाही तर पत्रकारिता, पोलीस शिक्षण, वकिली, कर खाते, राजकारण, समाजकारण अनेक क्षेत्रात सरांचे विद्यार्थी विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत। जगताप सरांच्या शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीमुळं शेकडो नव्हे हजारो विद्यार्थी कॉलेज जीवन संपल्यानंतरही त्यांच्याशी भावनिक पातळीवर जोडले गेलेले आहेत। सरांनी आपल्या आयुष्यात प्रेमाची केवढी मोठी कमाई करून ठेवली आहे याची प्रचिती येते। सरांना डॉक्टर वसंतराव गोवारीकर, विश्वात्मक ओम गुरुदेव जंगले महाराज आश्रम, कोकण ठाणं, मृत्युंजयकार शिवाजी सावंत, नरेंद्र जाधव अशा सुप्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ते अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। सरांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,
अशा मातब्बर संस्थांकडून मानसन्मान मिळणे हे केवळ गुणवत्तेच्या आधारावरच शक्य आहे. त्यांना मिळालेल्या पारितोषिकांची संख्या तर इतकी मोठी आहे की त्यांनी ही सगळी पारितोषिके कुठं आणि कशी ठेवली असतील याचे आश्चर्य वाटते. तीच गोष्ट सरांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयी सुद्धा म्हणता येईल. आपल्या निवृत्तीपर्यंत सरांची 46 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इतकी पुस्तकं सरांनी कधी आणि कशी लिहिली असतील ओ? ही पुस्तकं विद्यार्थी वर्गात इतकी लोकप्रिय झाली की त्यांच्या अनेक आवृत्त्या काढाव्या लागल्या आहेत. मराठी आणि इंग्लिश प्रमाणेच सरांनी काही पुस्तके हिंदी भाषेतही लिहिली आहेत. सरांनी देशभरातील अनेक महाविद्यालयांतून आणि व्यावसायिक संस्थांमधून वाणिज्य आणि करिअर मार्गदर्शन विषयांवर व्याख्यानं दिली आहेत. पुस्तकं आणि नियतकालिकांतील लेखनाच्या बरोबरीने जगताप सरांनी करिअर मार्गदर्शन या विषयावरील जवळपास 40-50 व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून आपण नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यातही सक्षम आहोत हे त्यांनी दाखवून दिलं आहे.